अरे मीटरचा काय मॅटर आहे ना तेच कळत नाहीये. बघावं तेव्हा नुसती आपली डाफरत असते. आज काय गरज होती चिडायची? अख्ख्या घरात ती बिचारी एकटीच राबतीये म्हणून मी मदतच केली ना तिची. मदत नको म्हणून 1000 वेळा सांगून झालं तरी या क्वार्टरला कशाला मदत करायची असते? जबरदस्तीने मदत करणारा पहिला शाणा बघितलाय मी. शाणी स्वतःला काय समजते ना देव जाणे. एकतर हिला रिक्षा चालवावी लागते, बाकीचे रिक्षावाले त्रास देतात, भाडी लवकर मिळत नाही, भाडी मिळाली तर पैसे नीट मिळत नाही. एवढा तोरा कशाचा? अरे आत्या म्हणते ना तेच बरोबर आहे. याची आत्या आणि हा दोघेही एकाच माळेचे मणी. ती एक श्रीमंतीचा तोरा गाजवायला हात धुवून मागे लागली आणि हा बळजबरीने उपकार करण्याच्या मागे लागलाय. काय फॅमिली आहे? यांच्याकडे खूप पैसे आहेत हे अख्ख्या जगाला ओरडून का सांगायचं असतं यांना? आणि मी काय ओरडून ओरडून सांगतोय काय जगाला मी मदत केली? उलट सगळ्यांना माहिती आहे यांच्याकडे पैशांची कमी आहे म्हणून थोडी मदत केली तर काय बिघडलं? ते आधीच ठीक होतं, पण आता सोयरीक जुळली आहे ना, पावणे झालो आम्ही, मग काय प्रॉब्लेम आहे मदत घ्यायला? नाही, या मीटरला आहे ना समजून घ्यायची सवयच नाहीये. सगळं स्वतःच खरं करायचं आहे. उगाच प्रामाणिकपणाचे स्टंट करायचे आणि मग ऐन वेळी तोंडावर पडायचं. तोंडावर तर असं दाखवतो की किती मनापासून सगळं करतोय, पण त्याच्या आतला माणूस मला माहित नाही असं आहे का? परवा लॉटरीचं तिकीट घेऊन मला पैसे जिंकले म्हणून कुणाचे तरी लुटलेले पैसे काहीच न करता मिळवण्यात काय अर्थ आहे? असला फुकटचा पैसा नकोय मला. फुकटचा पैसा म्हणून दारी आलेल्या लक्ष्मीला नाकारलं असं वागायचं आणि नंतर ऐन वेळी पैशांसाठी गावभर भटकायचं. मान्य आहे प्रामाणिकपणा आहे, आणि पण प्रॅक्टिकल पण असावं ना माणसाने. काय विचार करते नाही मुलगी तिचं तिलाच माहिती. वेगळंच काहीतरी चालू असतं या मीटरचं. देवा तूच बघ रे बाबा. गुड नाईट. प्रीती, हे घे बाळा, खाऊन घे पटकन. बरं. आई, प्रीतीताई, माझा युनिफॉर्म कुठे आहे? आत बघितलास? अगं हो, बघितलं सगळं. धुवून ठेवलाय, आतमध्ये असेल. कीर्ती असताना कोणाला काही बघायची गरज नाही. जस्ट डोंट वरी. आई मी निघते. बाय बाय, मला लेट झालं ऑलरेडी. पोहे खाऊन जा. नको नको, हे खात बसलं तर मला ऑलरेडी लेट झालं, अजून लेट होईल कॉलेजला आणि मग सर ओरडतील. बाय. हळू जा. येस बाय बाय. आई, मी पण इथे, मला उशीर होतो. पोहे खाऊन जाणार. मला नको उशीर होतो, तर चला बाय बाय. लेट जा. येऊ का? या ना तुम्ही अचानक. या बसा. आलेच? बसा की. नाही बसत नाही. पाणी राहू दे, महत्वाचं काम होतं म्हणून आले होते. हे ना काही सोन्याचे दागिने आहेत. माझी अशी इच्छा आहे की प्रीतीच्या अंगावरचे तुम्ही दागिने घालावेत आणि मगच तिला लग्नाला घेऊन यावं. अहो, आमचं खूप मोठं सर्कल आहे. दादाचा बिझनेस आहे, तिथली माणसं आहेत, स्वराजचे मित्रमंडळ आहेत, विराजच्या कॉलेजमधले लोक आहेत, आमची नातेवाईक मंडळी आहेत. म्हणजे एकंदरीत खूप मोठी लिस्ट आहे. त्यामुळे मला असं वाटतं की साखरपुड्याच्या वेळेला जो तमाशा झाला तो लग्नात नको व्हायला. हो ताई, तुम्ही बोलताय ते कळतंय मला, पण मला असं वाटतं आता जे घडून गेलं ते तरी आपण बदलू नाही शकणार, पण लग्न निर्विघ्न पार पडेल याची आम्ही काळजी घेऊ. काळजी घेऊ? अहो, साखरपुड्यात पण तुम्ही काळजी घेतलीच असेल की. पण काय झालं? झालाच ना सगळा गोंधळ. आणि कसं आहे ना, आमच्या घरातलं हे पहिलं कार्य आहे आणि आम्हाला अतिशय महत्त्वाचं आहे ते. आणि गायकवाड घराण्याची सून अशा 2 दागिन्यांमध्ये आणलेली आम्हाला नाही आवडणार. कारण तुम्ही तुमच्या ऐपतीप्रमाणे दागिने करणार ना.
पण जरा गायकवाड घराण्याचा पण विचार करा आणि हे दागिने घालून प्रीतीला लग्नाला घेऊन या. आत्या, हे बघा, तुमचं म्हणणं कितीही बरोबर असलं तरी आम्ही तुम्ही दिलेले दागिने घेऊ नाही शकत. हे बघा, तुम्ही बरोबर बोलताय. आम्ही आमच्या ऐपतीनेच खर्च करणार आहोत. तुमच्या तोडीचा खर्च आम्ही नाही करू शकत. पण तुम्ही दिलेले हे दागिने घेणं आम्हाला पटत नाहीये. का? लोक काय म्हणतील असं वाटतंय का तुम्हाला? हा, तू यांच्याकडे एवढे दागिने कसे आले असं म्हणतील असं वाटतंय का? अजिबात काळजी करू नका. या कानाची गोष्ट त्या कानाला कळणार नाही. 4 भिंतीमध्ये सगळ्या गोष्टी राहतील. हे दागिने इथे ठेवून मी गेले ना की मी सुद्धा विसरून जाईन की हे दागिने मी तुम्हाला देऊन गेले. नाही आत्या, आम्ही कोणीच असं कधी वागलो नाही की दिखावा करावा लागेल किंवा 4 लोक काय म्हणतील याचा विचार करून असं वागतोय. आई आणि दादाने आम्हाला हे शिकवलंच नाहीये. अहो, प्रश्न आमच्याच मनाचा आहे. आम्हालाच ते पटत नाहीये. तुम्ही जसं म्हणताय की हे दागिने घालून यावं, तर तसं जर आम्ही करून आलो ना तर आमचंच मन आम्हाला खात राहील आणि हे आमच्या स्वाभिमानाला, आमच्या स्वभावाला कधीच पटणार नाही. हो का? आता तुम्हाला तुमचा स्वाभिमान दिसतोय का? नाही, मग मला एक सांगा, माझ्या बहिणीच्या सोन्याच्या बांगड्या प्रीतीच्या हातामध्ये कशा आल्या? स्वराजनीच दिल्यात ना त्या? काय प्रीती, त्या घेताना तुमचा स्वाभिमान नाही आला आड? माझ्या वहिनीच्या सोन्याच्या खानदानी बांगड्या आहेत त्या बऱ्या घेतल्यात तुम्ही. आत्या, ह्या बांगड्या घ्यायसाठी मी नाहीच म्हणत होते. स्वराजने हट्ट केला म्हणून नाईलाजाने मला या बांगड्या घ्याव्या लागल्या. मग काय इच्छा आहे तुझी प्रीती? मीही तुझ्या मागे लागावं, हट्ट करावं, दागिने घे म्हणून, असं वाटतंय का तुला? आत्या, अहो, तुमचं गैरसमज होतंय. मला असं म्हणायचं नाहीये. ते काहीही असो, पण बांगड्या घेतल्यास ना तू, ते महत्वाचं आहे. हे बघा, तुमच्या भल्यासाठीच मी दागिने इथे घेऊन आलेली आहे. आपल्या दोन्ही कुटुंबाचा मान राखला जावा कार्यात, म्हणून मी हे दागिने इथे घेऊन आलेली आहे. अनेक गोष्टी आम्ही तुमच्या ऐकून घेतल्या, मान्य केल्या. आता एक इच्छा आहे आमची, ती करा ना मान्य. वेळेनुसार बदलणार तुमचा स्वाभिमान आणि स्वभाव बाजूला ठेवून ही एक गोष्ट मान्य नाही करू शकत, दागिने नाही घेऊ शकत. ठीक आहे, नाही ना दागिने घ्यायचे तुम्हाला? नका घेऊ. तुम्हाला जे करायचंय, जसं वागायचंय तसं वागा. आत्या,